आज मी तुम्हाला मटारचा असा क्रिस्पी असा नाश्ता करून दाखवणार आहे। मटारचे जेवढे काही नाश्ते असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही डिश तर एकदम भारी लागते। नक्की तुम्ही करून बघा। बाहेरून कुरकुरीत आणि आतून सुद्धा असं कुरकुरीतच आहे आणि हा नाश्ता इतका सुंदर आणि छान होतो, सगळ्यांना आवडणारा आहे। चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। आता हा कसा बनवायचा म्हणून मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। आता इथे आपल्याला 1 वाटी मटारचे दाणे घ्यायचे आहे, फ्रेश दाणे घ्यायचे आणि त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि मिक्सरमध्ये टाकायचे आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे। परत आपण एक वेळ चेक करून बघायचं, जर थोडंसं जाडसर असेल तर त्याला परत आपण फिरवून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता एक कढई घ्यायची, त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे। तीळ मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे। तीळ थोडेसे चांगले झाले की नंतर त्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं 1 चमचा आणि मग जे वाटलेलं वाटण केलं होतं ना आपण मटारचं, ते वाटण त्यामध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅस मात्र मंद ठेवायचा आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, परंतु मला थोडं कमी वाटलं तर मी थोडं परत 2 ते 3 चमच त्यामध्ये परत पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी आपल्याला रवा टाकायचा। रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आणि आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। जोपर्यंत त्याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि कढईला थोडंसं खालून लागून येते तर त्याला आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मस्त त्याचा घट्टसा गोळासा करायचा आहे। मंद आचेवरच हे मात्र होऊ द्यायचं आहे। आता गोळा मस्त घट्ट झालेला आहे। नंतर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याला थोडं थंड होऊ द्यायचं, एका ताटामध्ये काढायचं आणि त्यामध्येच आपल्याला इथे एक मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे। आता बटाटा आपला टाकून झालेला आहे आणि नंतर सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं आहे, त्याचा व्हिडिओ मात्र मिस झालेला आहे आणि मग त्याची आपल्याला लाटी करून घ्यायची आहे। थोडंसं घोळण लावायचं, तांदळाचं घोळण थोडं लावायचं आणि अशा लांबसर लाटी करायची आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीचे आपल्याला पीसेस करायचे आहे। एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं, तेल मात्र चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे बाईट्स टाकायचे आहे आणि हे वाटाण्याचे आहे खूप सुंदर लागतात। आता ताजे वाटाणे भरपूर प्रमाणामध्ये येतात, आपण ताज्या वाटाण्याच्या बरेच काही रेसिपी होतात, परंतु मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि हा नाश्ता कसा सकाळच्या वेळेला तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता। हे वाटाण्याचे नगेट्स अतिशय सुंदर लागतात आणि गरम असतानाच तर खूपच छान लागतो, परंतु थंड असतानासुद्धा खूप छान लागतो। इथे मी बाजूला टमाटर सॉस ठेवणार आहे, त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता। बाहेरून अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता किंवा टिफिनच्या डब्यामध्ये मुलांनासुद्धा करून देऊ शकता। अतिशय सुंदर आणि टेस्टी झालेला आहे। आज तेवढं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा।